चला तर आज आपण मस्त चमचमीत थोडं झणझणीत असं देशी शेवग्याचं गावरान पद्धतीने कालवण बनवूयात आणि ही रस्सा भाजी चवीला खरंच खूप खूप मस्त लागते। तर एकदा आवर्जून आणि नक्की ट्राय करून बघा। याचा सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे। सर्वात आधी शेवगा आपल्याला शिजून घ्यायचा आहे। शेवगा आपल्या शरीरासाठी एक औषधी सुपरफूड आहे। यात व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे लहान मुलांना सर्दी खोकल्यासाठी फायदेशीर आहे। त्यामुळे शेवग्याचं सूप लहान मुलांना आवर्जून द्या। आता शेवगा शिजतोय तोपर्यंत वाटण तयार करून घ्यायचं। स्पेशली कांदा व्यवस्थित आतपर्यंत छान भाजायचा, नाहीतर रस्स्याची टेस्ट बिघडेल। वाटण मिक्सर मधून छान बारीक वाटून घ्यायचं। लगेचच फोडणी सुद्धा देऊन घेऊया। रस्सा छान तर्रीदार करायचा आहे, त्यामुळे 2 मोठे चमचे तेल घातलंय। आता वाटण घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर मसाले घालायचे आणि याला परत एकदा मिनिटभर परतायचं। शेवटी शिजवलेला शेवगा आणि सूप घालायचं। आवश्यकतेनुसार यात पाणी घालायचं। चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि दणकून उकळी काढायची। गरमागरम भात भाकरी सोबत खायचं आणि लाईक सबस्क्राईब सुद्धा न विसरता करायचं।